नमस्कार मित्रांनो, योग की बात या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या आदर्श वजनाची मर्यादा ओलांडली की आपल्या शरीरावर कोणते परिणाम होतात याविषयीची माहिती घेणार आहोत. साधारणपणे 18व्या वर्षानंतर मुलं वयात आली असं आपल्याकडे म्हणतात आणि 18 ते 40 वर्षापर्यंतचा हा जो काळ आहे, हा काळ आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा काळ असतो. स्त्रियांच्यामध्ये तर मेन्स्ट्रुएशन सुरू झालेलं असतं आणि मेन्स्ट्रुएशन जाण्याची वेळ आलेली असते. त्यामुळे तिच्या आयुष्यातला हा 2 टप्प्यांमधला काळ तर अधिकच महत्त्वाचा असतो. या काळामध्ये आपल्या शरीरातल्या हार्मोन्समध्ये बदल होत जातात आणि तसं तसं वजन वाढण्याची शक्यता वाढायला लागते. कारण आपलं वय जसं वाढतं तसा आपला मेटाबॉलिक रेट जो आहे तो रेट कमी होत जातो आणि वजनं वाढायला लागतात. आपण लहान असताना आपण कारण नसताना उड्या मारायचो, खेळायचो, हुंदडायचो, बागडायचो किंवा धावत जायचो. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरातल्या कॅलरीज या सहजपणे खर्च होत होत्या. पण नंतर ते तितक्या तीव्रतेने वापरले जात नाहीत आणि शरीरामधल्या हार्मोन्समधले बदल आणि शिवाय काही आजार, संकट, अडचणी, वाद, स्ट्रेस या सगळ्या गोष्टींनी वजनं वाढायला लागतात. साधारणपणे आपण वयात आलो की साधारणपणे लग्नाचे विषय सुरू होतात. भारतामध्ये साधारण 18 नंतरसुद्धा लग्न सुरू होतात. ती साधारण 35 वयापर्यंत लग्न जुळवण्याचा काळ असतो. त्यामध्ये लग्न जुळवली जातात, लग्न होतात आणि लग्न झाल्यानंतर पती पत्नींची वजनं वाढतात आणि मग लोक गमतीने म्हणतात की लग्न अंगाला लागलं किंवा लग्न मानवलं असं म्हणतात. तेव्हा विशेषतः मुलींची वजनं याच्यामध्ये जास्त वाढतात. कारण मुली नव्या घरामध्ये जातात, तिथल्या कुटुंबातल्या सदस्यांशी जमवून घ्यायचं, जुळवून घ्यायचं, याच्यामध्येच त्यांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आणि परिणामी केव्हा वजनं वाढतात हे त्यांना कळतच नाही. कारण एकतर गरजेपेक्षा जास्त कॅलरीज सेवन केल्या जातात किंवा काही वेळा ताणामुळे सुद्धा वजनं वाढतात आणि जास्तीच्या कॅलरीज ज्या सेवन केल्या जातात त्यांचं रूपांतर चरबीमध्ये होतं आणि ती चरबी त्वचेखाली साठायला लागतं आणि वजनं वाढायला लागतं. आता वजन वाढलं हे केव्हा म्हणायचं, हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे. तर आपण आदर्श वजनाची मर्यादा ओलांडली की आपलं वजन वाढलं, आपण ओव्हरवेट झालो असं म्हणायला हरकत नाही. पण आता मुळात आदर्श वजन म्हणजे काय, हा पुन्हा एक दुसरा प्रश्न निर्माण होतो. तर आदर्श वजन आपल्याला काढायचं असेल तर आधी आपली उंची आपल्याला मोजायला लागते. समजा आपली उंची 5 फूट 2 इंच आहे, तर मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे 1 फुटाला 10 किलो वजन पाहिजे. 5 फुटाचे किती झाले, 50 किलो आणि वरच्या 2 इंचाचे पुरुषांच्यामध्ये 1 इंचाला 2 किलो या नियमाप्रमाणे 4 किलो झाले. म्हणजे पुरुषाचं वजन 54 आणि डिझायरेबल 4 म्हणजे 58 किलो वजन पाहिजे. आणि स्त्रियांच्यामध्ये 1 फुटाला 10 किलो 50 झालं आणि वरच्या 1 इंचाचा जर 1.5 किलो पकडला तर 1.5 दुनी 3 म्हणजे 53 झालं आणि तिला डिझायरेबल वजन 3 किलो म्हणजे तिचं आदर्श वजन हे 56 किलो झालं. मग आता या आदर्श वजनाच्या पुढे तुम्ही जायला लागला, साधारणपणे 4 ते 6 किलोनी तुम्ही पुढे गेला की तुम्ही ओव्हरवेट या कॅटेगरीमध्ये जायला लागता. आणि आदर्श वजनाच्या साधारणपणे 20 ते 25% जर आपलं वजन वाढायला लागलं तर आपण लठ्ठ या कॅटेगरीमध्ये जातो. आपल्याला लोक ओबीस असं म्हणायला लागतात, तुम्ही लठ्ठ झाला असं म्हणायला लागतात. आणि मग आजच्या आधुनिक काळामध्ये लठ्ठपणा हा आजार मानला जातो. पुन्हा एकदा मी सांगतोय, लठ्ठपणा हा हल्ली आजार मानला जातो. कारण लठ्ठपणा एकदा शरीरात घुसला की त्याच्या मागून त्याचे साथीदार गुडघेदुखी,
पाठदुखी, ब्लड प्रेशर, डायबेटीस किंवा संधिवात, निद्रानाश, डिप्रेशन, हृदयरोग, हाडांचा ठिसूळपणा इत्यादी सगळे विकार त्याच्या मागून आत यायला लागतात. तेव्हा आपलं वजन जास्त आहे हे आपल्याला जाणवतं आहे. तर ते वजन आणि उंची याच्या आधारे ते किती जास्त आहे किंवा कमी आहे हे ठरवण्यासाठी एक पॅरामीटर शास्त्रामध्ये लिहून ठेवलेला आहे. त्याला बॉडी मास इंडेक्स असं म्हणतात. आणि तो बॉडी मास इंडेक्स कसा काढायचा ते आता आपण बघूया. तर मी इथे एक चार्ट तुम्हाला दाखवतो आहे. तो चार्ट तुम्ही जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की इथं या पुरुषाचं वजन साधारणपणे 58 किलो आहे आणि त्याची उंची 5 फूट 2 इंच इतकी आहे. आणि मग मी काय केलं आहे, वजन म्हणजे वेट वरती आहे, त्याच्याखाली हाईटचा स्क्वेअर, उंचीचा स्क्वेअर केला आहे आणि उंचीचा वर्ग करताना मी हाईट मल्टिप्लाइड बाय हाईट केलेलं आहे. वेट अपॉन हाईट मल्टिप्लाइड बाय हाईट. आता वजन किती आहे 58 आणि उंची मी 5 फूट 2 इंचची मीटरमध्ये कन्वर्ट केली आहे. ती साधारणपणे आहे 1.57 मीटर्स. म्हणजे वरती 58 आणि खाली 1.57 गुणिले 1.57 त्याचं उत्तर आलं आहे 2.46. म्हणजे 58 भागिले 2.46 म्हणजे साधारणपणे मला वाटते 23.57 असं काहीतरी उत्तर आलं आहे. ते 24च्या खाली आहे. याचा अर्थ आपलं वजन नॉर्मल आहे. म्हणजे हे वजन नॉर्मल आहे. आता तुमच्या लक्षात येईल की तुमचा हा बॉडी मास इंडेक्स मी आत्ता काढला 23.57 की जो 24च्या खाली आहे. म्हणजे आपला बॉडी मास इंडेक्स जर 18 ते 24पर्यंत असेल तर आपल्याला जे दिलेलं वजन आहे, आपल्या शरीरात जे वजन आहे ते नॉर्मल आहे असं म्हणायला हरकत नाही. तोच जर बॉडी मास इंडेक्स 24च्या पुढे गेला 29पर्यंत तर आपण ओव्हरवेट आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि जर तो 29च्या पुढे जर बॉडी मास इंडेक्स जायला लागला तर मात्र आपण लठ्ठ आहोत, आपण ओबीस आहोत, आपलं वजन खूपच वाढलेलं आहे. ही धोक्याची घंटा आहे मित्रांनो. तेव्हा आजच आपलं वजन किती आहे आणि आपली उंची किती आहे हे बघून आपण हा बॉडी मास इंडेक्स काढायला हरकत नाही. वरती वजन लिहायचं, खाली उंचीचा वर्ग करायचा आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधून काढायचं आहे. आज आदर्श वजनाविषयी आणि आदर्श वजनानंतर पुढे गेल्यानंतर काय होतं हे आपण पाहिलं. आज मी इथंच थांबतो. धन्यवाद. नमस्कार. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्यामुळे तुम्हाला पुढचं नोटिफिकेशन यायला मदत होईल पुढच्या एपिसोडचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊ दे म्हणून हा व्हिडिओ शेअर करायचा, जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा. धन्यवाद. नमस्कार.